नमस्कार मित्रांनो, फिल्म विजन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिग बॉस मराठीच्या माजी स्पर्धकाने सूरज बद्दल कोणतं वक्तव्य केलेलं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तो पुस्तकी विषयात कमी पडला असेल, पण त्याला आयुष्याचं खूप ज्ञान आहे। बिग बॉस मराठीच्या माजी स्पर्धकाकडून सूरजचं कौतुक झालेलं आहे। बिग बॉस मराठीचं 5वं पर्व चर्चेत आलेलं आहे, पण त्याचबरोबर बिग बॉसच्या घरातील काही सदस्य सुद्धा चर्चेत आलेले आहेत। सध्या बिग बॉस मराठीच्या घरातील सर्वाधिक चर्चेत असलेला सदस्य म्हणजे रील स्टार सूरज चव्हाण। पहिल्या आठवड्यात सूरजला गेम समजत नाही म्हणून हिणवलं जायचं, पण त्यानंतर त्याने खेळ समजून घेऊन बिग बॉसच्या घरातील दुसऱ्या कॅप्टन्सीच्या टास्क मध्ये मैदानात उतरत रौद्र रूप दाखवून सर्वांनाच भांबावून सोडलेलं आहे। सूरजला प्रेक्षकांचा आणि कलाकारांचा सपोर्ट मिळतोच आहे, पण त्याचबरोबर आता बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडलेल्या स्पर्धकांनीही सूरजचं कौतुक केलेलं आहे। बिग बॉस मराठीच्या घरातून एलिमिनेट झालेले निखिल दामले आणि योगिता चव्हाण यांनी नुकतीच एबीपी माझाला मुलाखत दिली। मुलाखतीदरम्यान निखिलला तुझे बिग बॉस मराठीच्या घरातील आवडते सदस्य कोण असा प्रश्न विचारण्यात आला। त्यावर निखिल म्हणाला की मला अभिजित दादा, सूरज आणि धनंजय दादा हे स्पर्धक आवडतात। सध्या सूरजची जास्त चर्चा आहे, तर त्याबद्दल काय सांगशील? यावर निखिल म्हणाला, तो एकत्र ग्रामीण भागातून आलेला मुलगा आहे, तरीही तो इतका गोड, समंजस आणि सुसंस्कृत आहे आणि खूप हुशार मुलगा आहे। त्याला त्याच्या आयुष्यातील गोल्स आहेत ते खूप क्लिअर आणि निर्मळ आहेत। त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे ते म्हणजे इतक्या अवघड परिस्थितीतून लहानाचा मोठा झालेला मुलगा आणि त्याचे विचार प्रगल्भ आहेत। तो कदाचित पुस्तकी विषयात कमी पडला असेल, पण आयुष्याचं ज्ञान त्याला खूप आहे। असेच फिल्म इंडस्ट्रीमधील आणि मराठी बिग बॉस मधील नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।